हॅलो गाइस, गुड मॉर्निंग टू माय न्यू ब्लॉग. मी सचिन माने. आजचा दिवस आपला सुरू होत आहे. पाहू शकता सकाळ झालेली आहे. चला उठा उठा उठा, लवकर उठा लवकर उठा. आता आमची धनला घेऊन आम्ही चाललेलो आहे शाळेत. विघ्नेश चाललेला आहे शाळेत. असे झाले विघ्नेश आज मूड ऑफ आहे. काय माहिती काय झालं. 50 सबस्क्रायबर पूर्ण झाले. त्याबद्दल आई आली नव्हती त्यावेळेस आईला आला केक आहे की केक. कसं वाटलं? काल आली ना म्हणून तुला खाऊन बघ कसं वाटलं. अशी बघते बघा. इकडे इकडे मैं इकडे. घाबरते त्याच्यामुळे तिला वाटतं मी काहीतरी करेल आणि मला वाटतं ती काहीतरी करेल म्हणून ती अशी करते. विघ्नेशला सोडून आता आलेलं घरी. आता जाम भूक लागली. काहीतरी काहीतरी खाऊया काहीतरी. मंगळवार आहे, रेशमाचा उपास आहे, आपला उपास आहे आणि आपल्या आवडतं आहे फराळीचं आणि दही आणि याच्यावर आपल्या आवडतं काय मिरच्या. आता आपण जाऊ आहोत विघ्नेशला आणायला. हॅलो गाइस, नमस्कार. आता आम्ही चाललेलो आहे विघ्नेशला घेऊन घरी. विघ्नेश कसं गेला आजचा दिवस? चांगला. काय काय केलं? मस्ती काय केली? काय नाही, आज अभ्यास काहीच नाही दिला. काहीच नाही दिला? काहीच नाही. रोज कुठे देते रे मॅडम तुझी अभ्यास? मग आज काय उद्या ऍक्टिव्हिटी होऊन गेली हिंदीची? हा. कशी गेली ऍक्टिव्हिटी? चांगली. खूप चांगली गेली. हा. ओके गाईज, कमेंट करून सांगा आमचा ब्लॉग तुम्हाला बघायला कसा वाटतो. काय आमचे ब्लॉग एकदम सिम्पल असतात. जास्त काय याच्यामध्ये फीचर नसतात जसे इतरांचे असतात. नॉर्मल ब्लॉग असतात. तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. जे पण आमचे ब्लॉग बघतात त्यांनी सांगा. मेन म्हणजे आपला ब्लॉग हा मराठीतून आहे. मराठी आपली मातृभाषा आहे. त्यातून मी ब्लॉग करत आहे. तर प्लीज मला सांगा ब्लॉग माझा कसा वाटला ते. ओके. आणि विघ्नेशला सबस्क्राईब करा. हे चॅनल माझं आहे पण जास्त करून विघ्नेशच आहे. आमचे 4 रस्ते इकडे खूप ट्रॅफिक असते. इथे बघावं तेव्हा ट्रॅफिकच असते. किती लवकर या तुम्ही, इथे ट्रॅफिक भेटणार. विघ्नेश गेला काहीतरी आणायला. विघ्नेश काय घेतोय? दीदीला एक की तुला दाखव. हे काय घेतलं दाखव. तू काय घेतलं रे? चालला तू? $52. थँक्यू. आपली धनबाई पार्क केलेली आहे. आता शाळेतनं आला आणि आल्याला काय करतोय? अभ्यास. काय करतो बाबू? अभ्यास काय करतोय? ओके. उद्या एक्झाम आहे काय? उद्या एक्झाम आहे का? उद्या एक्झाम आहे. ओके. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट बाबू. ओके. थँक्यू. ऑल द बेस्ट बाबू. आता रेशमा करत आहे भाकरी. भाकरी टाकलेली आहे अशा पद्धतीने. हे असं लावत असं का पाणी? भाकरी मस्त फुगलेली आहे बघू शकता तुम्ही. मस्त फुगलेली वगैरे. आता खूप भूक लागलेली. रेशमा केव्हा होणार जेवण? ओके. उपास आहे. नैवेद्य दाखवलेला आहे गणपती बाप्पाला. जेव्हा ही आहे भाकरी, हे आहे शेवग्याचं कालवण. आय होप तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय गाईज.